आपण पाहत आहात जत मराठी न्यूज. जाडर बोबलात विजयाने अजित पवार गटाची जत तालुक्यात ताकद वाढली. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी भक्कम होण्याचे संकेत. सौ सावित्री रवी पाटील जिल्हा परिषदेत विजयी. पंचायत समितीत दोन्ही जागांवर राष्ट्रवादीची सरशी. तमनगौडा रवी पाटील यांचे राजकीय वजन वाढले. अलीकडे पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले असले तरी जाडर बोबलात जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने आपली भक्कम उपस्थिती दाखवत राजकीय समीकरणात मोठा संदेश दिला आहे. या गटातून राष्ट्रवादीचे नेते तमनगौडा रवी पाटील यांच्या पत्नी सौ सावित्री रवी पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून दणदणीत विजय मिळवला. याच गटातील पंचायत समितीच्या दोन्ही जागांवरही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे उमेदवार विजयी झाले. एका गटात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तिन्ही जागांवर मिळवलेले हे यश राष्ट्रवादीसाठी मोठे राजकीय बळ ठरले आहे. या निकालामुळे अजित पवार गटाची जत तालुक्यातील ताकद स्पष्टपणे वाढली असून येणाऱ्या काळात तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गट अधिक भक्कम होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. या विजयामागे गेल्या काही वर्षात केलेली विकास कामे, गावागावात मजबूत केलेला जनसंपर्क तसेच नागरिकांशी कायम राखलेली जवळीक हा महत्त्वाचा घटक ठरल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. निवडणुकीच्या काळात राबवलेली संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे हा विजय शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. निकालानंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला. जाडर बोबलात गटातील या यशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिक प्रभावीपणे उभा राहिल्याची चर्चा रंगली आहे. राजकीय जाणकारांच्या मते या विजयामुळे तमनगौडा रवी पाटील यांचे तालुक्यातील राजकीय वजन मोठ्या प्रमाणात वाढले असून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.